MPSC CSCT 2014 आणि क्लर्कची मुख्य परीक्षा 2018 या दोन्ही वेळेस हे गणित विचारलं आहे. तर आगगाडीचे गणित हा एक अतिशय महत्त्वाचा आणि MPSC UPSC किंवा इतर सर्व ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यांना आगगाडीचे गणित हा एक आहे ना अतिशय कुतूहलाचा विषय आहे. तेवढा महत्त्वाचा पण विषय आहे. कारण का तर प्रत्येक परीक्षेमध्ये आगगाडीचं हे गणित असतंच आणि ते सोडवणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण ते अवघड गणितापैकी एक गणित असतं. तर आगगाडीचे गणित सोडवणं तर लांबच राहिले. त्याचा प्रश्न समजणे हेच फार महत्त्वाचं आहे आधी आणि अनेकांना तो प्रश्न समजत नाही. पहा आता इथे काय आगगाडी A ची लांबी x मीटर आहे. x मीटर म्हणजे काय? 100 मीटर, 150 मीटर, 200 मीटर काय असेल तो आकडा आहे. आणि वेग u किलोमीटर पर आवर. म्हणजे u म्हणजे किती त्यांनी आपलं दिलेलं इथं. u ची किंमत त्यांनी 50 किलोमीटर पर आवर म्हणजे तिचा वेग आहे ना 50 किलोमीटर दिला आहे त्या गाडीचा. कोणत्या? जी गाडी x मीटर लांबीची आहे तिचा वेग आहे u किलोमीटर पर आवर. तसेच आगगाडी B ची लांबी y मीटर आहे. दुसरी एक गाडी आहे तिची लांबी आहे y मीटर आणि वेग v किलोमीटर पर आवर म्हणजे हिचा वेग u आहे तिचा वेग v आहे. जेव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर असतात, उलट दिशेने पहा, उलट दिशेने म्हणजे एक पूर्वेकडे एक पश्चिमेकडे समोर समोर येऊन समांतर धावतात, तेव्हा त्या परस्परांना t मिनिटात ओलांडतात. t मिनिट म्हणजे काही ठराविक काळ आहे. पण जेव्हा त्या एकाच दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना 4 मिनिटात ओलांडतात. जर u 50 किलोमीटर पर आवर असेल तर v ची किंमत किती आहे? v ची म्हणजे दुसऱ्या गाडीचा आपल्याला वेग विचारला आहे. पहा एक आव्हानात्मक गणितापैकी हे एक आव्हानात्मक गणित आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे सोपं आहे काय आहे, तुम्ही सोडून बघा, ट्राय करून बघा. एकदा सोडून दिल्यावर समजणे ही गोष्ट वेगळी आणि स्वतः अगोदर सोडवणे ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही हे गणित मी सोडवून दाखवण्यापूर्वी तुम्ही थोडा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जरा थोडासा त्या गणिताच्या म्हणजे कसं सोडवायचं याचा जरा अंदाज येईल. पहा इकडे. आगगाडी A ची लांबी x मीटर आणि वेग u आहे. दुसरी गाडी आगगाडी B आहे. तिची लांबी y मीटर आहे आणि वेग v आहे. जेव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात. पहा. पहा इकडे आता. काय घडतंय ते पहा नीट. समजा या ठिकाणी एक गाडी आहे आणि या ठिकाणी एक गाडी आहे. अशा दोन गाड्या आहेत. उलट दिशेने म्हणजे एक या दिशेने धावती, एक या दिशेने धावती. अशी गाडी आलेली इकडं, इकडे गाडी अशी उलट दिशेने आहे. त्या दोन गाड्या अशा उलट दिशेने समांतर धावत आहेत. जेव्हा या गाड्या उलट दिशेने समांतर धावतात त्यावेळेस एक वेळ अशी येणार आहे, ही गाडी येथे असणार आणि नेमकी ही गाडी येथे असणार. म्हणजे इथून त्यांचं ओलांडणं सुरू होतं. पहा, या पॉइंट पासून त्यांचं एकमेकाला ओलांडणं सुरू होतं. आता ही गाडी या दिशेने चालली, ही गाडी या दिशेने चालली, तर त्यांचे अंतर जे आहे, अंतर त्यांना ओलांडण्याचं टोटल अंतर, तर या दिशेने चालल्यावर जेव्हा त्या गाड्या पूर्णपणे एकमेकाला ओलांडतात, पहा गोष्ट कशी. जेव्हा त्या गाड्या पूर्णपणे एकमेकाला ओलांडतात, म्हणजे समजा ही गाडी येथे अशी आहे आणि ही गाडी समजा येथे अशी आहे, तर ह्या दोन गाड्या जेव्हा एकमेकाला पूर्णपणे ओलांडतील त्यावेळेस काय होणार, ही गाडी इकडे येणार, ही गाडी इकडे येणार आणि या ठिकाणी पहिली जी गाडी आहे ए गाडी, ही गाडी ए म्हणू, याला बी म्हणू, ही गाडी ए अशी होणार आणि बी गाडी ही अशी इथे होणार. म्हणजे असं त्या ओलांडणार त्या गाड्या. तेव्हा त्यांनी टोटल अंतर एकमेकाला ओलांडलं. एकमेकाला ओलांडलं म्हणजे किती अंतर पास होते बघा. ही गाडी आणि ही गाडी, त्या दोन गाड्यांच्या लांबीचे काय होणार आहे, बेरीज होणार आहे. तेव्हा ते अंतर ओलांडलं. मग ही गाडी इथपर्यंत आली, हिचं मागचं टोक आलं आणि हिचे मागचे टोक इकडे आले. एवढ्या दरम्यान त्यांनी ओलांडलं म्हणजे त्या दोन्ही गाड्यांनी मिळून एवढं अंतर पार केलंय. पहा नीट.
ज्या वेळेस त्या दोन गाड्या अशा विरुद्ध दिशेने आल्या, एक इकडे गेली, एक इकडे गेली, अशी गेली, त्यावेळेस ज्यांचं इंजिन अगोदर फेस टू फेस असं येणार, शेजारच्या रुळावर त्यांचं इंजिन येणार आणि मग तिथून त्यांचा टायमिंग हा सुरू होतो. मग ही गाडी इकडे गेली, ही गाडी इकडे गेली. ज्यावेळेस त्यांची मागचा जो डबा आहे, शेवटचा टोक, ते एकमेकाला फेस टू फेस येणार, तेव्हा त्या गाड्या एकमेकाला ओलांडल्या असं समजायचं. दोघींनी मिळून ते अंतर किती पार केलं? तर दोघींनी मिळून त्या गाड्यांनी त्यांच्या दोघींच्या लांबीच्या बेरजे एवढं अंतर पार केलंय. पहा, दोघींनी मिळून अंतर किती पार केलं असतं? त्या दोघींच्या लांबीची जी बेरीज आहे तेवढं पार केलं असतं. तसेच जेव्हा त्या दोन गाड्या एकाच दिशेने धावतात, असा रो आहे, असा रो आहे. पहा, येथे एक गाडी धावत आहे अशी याच दिशेने, दुसरी गाडी समजा येथे आहे आणि तीही याच दिशेने चाललेली आहे, अशी ती आहे. ज्या वेळेस ही गाडी हिला पूर्ण वळणेल, समजा हिचा वेग जास्त, ह्याचा वेग कमी आहे समजा. जेव्हा ही गाडी हिला पूर्ण वळणेल, समजा ही गाडी आहे, बी गाडी आहे, जेव्हा ही गाडी हिला ओलांडते त्यावेळेस काय होतं, एक वेळ अशी येते, की पुढे 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 जात जात ही गाडी या ठिकाणी अशी, हिचं पुढचं टोक, या गाडीचं पुढचं टोक या ठिकाणी फेस टू फेस असं येतं आणि ह्या दोन्ही गाड्या पुढे पुढे चाललेल्या आहेत. मग त्यावेळेस काय होतं माहितीये का, ही गाडी पुढे पुढे जाणार, ही पण पुढे पुढे जाणार. एक वेळ अशी येणार की ह्या गाडीला ओलांडून, पूर्णपणे ओलांडून ही गाडी पुढे गेलेली आहे. मग त्या दोघींनी मिळून किती अंतर पार केलंय? दोघींनी मिळून त्या दोन गाड्यांच्या बेरजे एवढं. येथे वैयक्तिक अंतर नाही. ही गाडी टोटल किती किलोमीटर गेली, ही किती किलोमीटर गेली ते नाही विचारत आपल्याला. आपल्याला काय विचारतात की ह्या गाडीने आणि ह्या गाडीने ओलांडली, दोघींनी मिळून ओलांडताना इथून अंतर सुरू होतं. अंतर ते येथून सुरू होत नाही. अंतर कुठून सुरू होतं? जेव्हा त्याने ओलांडायला सुरुवात केली तेथून त्यांचं अंतर सुरू होतं. ही गोष्ट महत्वाची आहे. जेव्हा त्यांनी एकमेकाला ओलांडायला सुरुवात केली तेव्हा ते होतंय. आता ओलांडण्याचं अंतर आहे फक्त बरं का हे. मग ओलांडण्याचं अंतर कसं काढतात? तर ज्यावेळेस ही गाडी पुढे जाते, ही पण पुढे जाते, ही पुढे जाते, ही पुढे जाते. हिचा वेग जास्त असल्यामुळे ही थोडी जास्त पुढे जाणार, ही थोडीशी कमी जाणार. असं होत 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 एक वेळ अशी येते की पूर्ण गाडी एकमेकाला ओलांडते. त्यावेळेस सुद्धा त्यांनी टोटल अंतर ओलांडलेलं त्या दोघींचे बेरीज एवढंच असतं. मग आता ही गोष्ट ध्यान ठेवा. गाड्या विरुद्ध दिशेने असो नाहीतर समांतर दिशेने असो, त्यांनी एकमेकाला ओलांडलं आहे. म्हणजेच त्या दोघींनी मिळून किती अंतर पार केलं आहे? त्या दोघींच्या लांबीच्या बेरीज एवढं. हे ध्यान ठेवा. लांबीची नेहमी बेरीज होते, वजाबाकी होत नाही. इथे त्या दोन गाड्या समांतर धावू नाहीतर त्या दोन गाड्या अशा म्हणजे समांतर धावणार पण एकामेकाच्या विरुद्ध धावू किंवा एका दिशेने धावू, तरी सुद्धा त्या दोघींच्या लांबींची बेरीज ते त्यांचं अंतर असतं. आता पहा बरे, एका गाडीची लांबी किती आहे? एक्स मीटर. दुसऱ्या गाडीची लांबी किती आहे? वाय मीटर. म्हणजे त्यांनी ओलांडलेलं एकूण अंतर किती होणार बघा बरे. ओलांडलेले एकूण अंतर किती होणार पहा. एकीची लांबी एक्स आहे, एकीची लांबी वाय आहे. त्यांनी गाड्यांची लांबी ही एक्स आणि वाय मध्ये देऊ, नाही खरोखर ते मापात देऊ, म्हणजे 100 मीटर 150 मीटर असं, तर त्यांची एकूण अंतर काय होतं? त्यांच्या अंतरांची बेरीज होती. इथं किती होणार अंतर? एक्स अधिक वाय मीटर होणार. एक्स अधिक वाय मीटर. हे पहा कसं आलं. त्यांनी ओलांडलेले एकूण अंतर कोणत्याही दिशेने असो, एकमेकाच्या विरुद्ध असो नाहीतर समांतर असो, त्यांनी ओलांडलेलं एकूण अंतर हे त्या दोघींच्या लांबींच्या बेरीज एवढंच असतं. हे ध्यान ठेवा. आता पुढे वेळेचं पाहता. वेळेचं वेळ कशी असते पहा. वेग नीट पाहता इकडे. इकडे गाडी चालली, इकडे चालली ह्या दिशेने. ज्या वेळेस ह्या दोन गाड्या अशा एकमेकाला फेस टू फेस अशा येतात, एकदम अशा येतात, तेथून त्यांना किती वेळ लागला ओलांडायला ते येतं. आता काय होतं, ही गाडी इकडे जाते, ही गाडी इकडे जाते, म्हणजे त्या दोन गाड्यांच्या विरुद्ध दिशेने चालल्या अशा विरुद्ध, तर ह्या गाडीचा वेग इकडे चाललाय, या गाडीचा वेग इकडे चाललेला आहे. मग त्यावेळेस ज्यावेळेस विरुद्ध दिशा असेल, विरुद्ध दिशा
विरुद्ध दिशा, ज्यावेळेस विरुद्ध दिशा असेल ना त्यावेळेस त्यांच्या वेगांची बेरीज होते. काय होते? बेरीज. काय बेरीज होते पहा, ही गाडी ह्या वेगाने गेली, ती गाडी त्या वेगाने गेली. त्यामुळे त्या दोन गाड्या जर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असल्या तर पटकन ओलडून होतात. पटकन का ओलडून होतात? तर ही गाडी या दिशेने काही किलोमीटर वेगाने चाललेली आहे, ही गाडी ह्या दिशेने चाललेली आहे. दोघांच्या वेगांची बेरीज होते, वजाबाकी होत नाही. काय होते? बेरीज. पहा, ही गाडी काय ठराविक वेगाने, इकडे ठराविक वेगाने होते. त्यावेळेस काय होतं? दोघांचा परिणामी एकूण वेग हा त्यांच्या वेगांची बेरीज होते. काय होते? वेगांची बेरीज. ही पहा, आगगाड्यांच्या गाड्यांची मुख्य संकल्पना नीट समजून घ्या. ज्या वेळेस गाड्या दोन विरुद्ध दिशेने येणार त्यावेळेस त्यांच्या वेगांची बेरीज होणार. काय होणार? बेरीज होणार. आणि समान दिशा असली, समान दिशा म्हणजे एकच दिशा, समान दिशा म्हणजे काय? एकच दिशा असेल तर वेगांची वजाबाकी होणार. वजाबाकी का वजाबाकी होती? पहा इकडे, नुसतं ध्यानात ठेवून उपयोग नाही की अशी बेरीज होते, अशी वजाबाकी होते. असं ध्यानात ठेवून इथे या कॉम्प्युटर परीक्षेला कोणती पण गोष्ट ही पूर्ण अंडरस्टँडिंग लागते, समजून लागतं, आत्मसात लागतं. केवळ फॉर्म्युला सूत्रपाठ करून आणि कसल्या तरी शॉर्टकट ट्रिक्स वर ध्यान ठेवून असलं जमत नसतं. याला नेमकं अंडरस्टँडिंग लागतं. पहा, ज्या वेळेस समान दिशा असेल, समान दिशा, त्यावेळेस काय होतं माहितीये का? हिचा वेग चालला, हिचा पण वेग चालला, ही पण इकडे चालली, ही पण इकडे चालली, ही पण इकडे, ही पण इकडे, ही पण इकडे, असं चालल्यात. त्या एकामेकाला लवकर ओलांडू शकत नाहीत. पटकन एका गेले पटकन ओलांडलं असं होत नाही. का? ती पण पुढे पुढे चालली, ही पण पुढे पुढे चालली, ही पुढे चालली, परत ती पुढे चालली. त्यावेळेस काय होतं? जर एकीचा वेग हा दुसरीपेक्षा जास्त असेल तरच त्या ओलांडू शकतात, त्याशिवाय ओलांडू शकत नाही. जर दोन्ही गाड्यांचा वेग समान असला त्या एकमेकाला ओलांडू शकतच नाहीत. परंतु दिशा जर विरुद्ध असेल तर मात्र ओलांडणार. जर दिशा विरुद्ध असेल तर मात्र त्या ओलांडणार. परंतु जर त्यांची दिशा समान असेल, एका दिशेने चालल्या असल्या, त्या एकमेकाला किती अंतर गेल्या तरी ओलांडू शकत नाहीत. कारण त्यांच्या वेगांची वजाबाकी त्यावेळेस शून्य येणार. किती वजाबाकी येणार? शून्य येणार. त्यामुळे ते एकमेकाला ओलांडू शकतच नाही. पण आता येथे वेग हा जास्त कमी आहे, त्यांच्या वेगांची वजाबाकी होऊ शकते. पहा पुढे झालं. समान दिशा असेल तर वेगांची वजाबाकी होणार, इथं वेगांची काय होणार? बेरीज होणार. पहा आता इकडे, पहा, म्हणून विरुद्ध दिशा बघा आता, विरुद्ध दिशेने त्यांच्या वेगांची काय होणार आहे? बेरीज होणार. काय होणार? बेरीज. आणि समान दिशा असेल तर त्यांच्या वेगांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. पहा बरं आता, पहा, आगगाडी यू ची लांबी x मीटर आणि व्ही तिचं किती आहे? वेग u आहे, हिची लांबी b आहे, ह्याचा वेग v आहे. मग येथे जाताना काय होणार आहे? विरुद्ध दिशा असल्यास वेगांची काय होणार? बेरीज होणार. वेगांची बेरीज म्हणजे काय आली? u अधिक v एवढं आलं, किलोमीटर पर आवर. हे काय आले? वेगांची बेरीज आली. समान दिशा असते, समान दिशा असेल तर वेगांची काय होणार? वजाबाकी होणार. म्हणजे किती होणार वेग? u वजा v किलोमीटर पर आवर. हे त्यांचा काय आला? वेग आला. वेगांची वजाबाकी होणार. पहा नीट, वेगांचे काय होते? बेरीज. कधी बेरीज होते? ज्या वेळेस एकाच विरुद्ध दिशेने असेल, असे एकामेकाला विरुद्ध असले असे, तर वेगांची बेरीज होणार. कारण हा वेग आणि हा वेग पटकन जाणार. आणि जर एकाच दिशेने असले तर त्यांना वेळ जास्त लागतो, त्यावेळी त्यांच्या वेगांचे काय होते? वजाबाकी होते, म्हणून वेळ जास्त लागतो. पहा आता, आता आपलं सूत्र माहिती आहे का नाही? की अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो? वेळ असतो. आता बघा, पहिल्या वेळचा वेळ पहा, म्हणजे विरुद्ध दिशेने वेळ, विरुद्ध दिशेने वेळ तो किती आहे? t मिनिट आहे. t मिनिट. बा आता इकडे गंमत, t हे मिनिटात दिलेलं आहे आणि वेग तासात दिलेला आहे. मग t मिनिट म्हणजे किती माहिती आहे का? t/60 तास. कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात.
60 मिनिटापैकी टी तास असं आहे. आणि समान दिशेने वेळ समान दिशेने वेळ किती आहे तो 4 टी मिनिटे. मग चौपट वेळ लागलाय 4 टी मिनिटे. बघा जेव्हा त्या एकाच दिशेने समांतर होतात तेव्हा त्या परस्परांना 4 टी मिनिटे म्हणजे 4 टी भागिले 60 तास हे उत्तर आलं. असं आहे. हा काय त्यांना लागणारा वेळ आहे. आता पहा, आता नीट ध्यान ठेवा. पहिली गोष्ट, ओलांडले एकूण अंतर x अधिक y आहे. गाड्या विरुद्ध दिशेने असो नाही तर गाड्या समांतर दिशेने जाओ, समान दिशेने असो, एकूण अंतर हे समानच आहे. जेव्हा त्या दिशा विरुद्ध असतात तेव्हा वेगांची बेरीज असते, समान असलेल्या वेगांची वजाबाकी असते. हे ध्यान ठेवा. आणि वेळ कसा आहे बघा बरे. आधी टी मिनिट वेळ आहे. टी मिनिट म्हणजे कधी विरुद्ध दिशेने म्हणजे कमी वेळ टी आहे आणि समान दिशेने असल्यावर 4 टी आहे. ह्या वेळ मिनिटात दिलेला आहे, त्याचं आपण तासामध्ये रूपांतर करायचं आहे. आता पहा कसं करायचं. आता सोडवतो मी. हे पुसतो मी आता. ध्यान ठेवा काय काय गोष्टी आहेत. अंतरांचे काय आहे बेरीज, ते गाड्यांच्या लांबीचे काय होणार आहे बेरीज होणार आहे. ते x अधिक y राहणार कायम. हा पहा आता इकडे. आता ह्याच्या पुढे पहा नीट. आपल्या हे गोष्ट माहिती आहे की नाही, अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो वेळ असतो. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. म्हणून पहिली अट किंवा आपण म्हणू पहिल्या स्थितीनुसार पहिली स्थिती काय बघा बरे. गाड्या एकमेकाला विरुद्ध दिशेने जातात. विरुद्ध म्हणजे अंतर तेच राहणार x अधिक yच. ओलांडलेलं अंतर सेम राहणार, त्यात काय फरक नाही पडणार. गाड्या समान दिशेने जाऊ किंवा गाड्या विरुद्ध दिशेने जाऊ, अंतर त्या एकमेकाला ओलांडलं दोन गाड्यांच्या लांबीची विरुद्ध होणार आहे. अंतर वेग विरुद्ध दिशा म्हणजे काय वेगांची बेरीज होणार. म्हणजे वेगाला u अधिक v आला. बरोबर. टाइम किती बघा बरे. टी मिनिटे आहेत मिनिटे, त्यामुळे 60 ने बघायचं. याला म्हणायचं विधान नंबर 1. पहा, अंतर भागिले वेग बरोबर वेळ. x अधिक y अंतर आहे भागिले वेग किती होणार u अधिक v होणार. आणि टाइम किती आहे t/60 आहे. विधान नंबर 1. दुसऱ्या स्थितीनुसार पहा, दुसरी स्थिती कशी आहे. अंतर तेच राहणार x अधिक y भागिले वेगांचे वजाबाकी u वजा v बरोबर 4t भागिले 60. विधान नंबर काय आले 2. पहा नीट हे. पहिल्या स्थितीनुसार एकूण अंतर x अधिक y जाताना त्यावेळेस काय होणार आहे वेगांची बेरीज होणार विरुद्ध दिशेने. आणि ज्या वेळेस ते समान दिशेने जातात त्यावेळेस वेगांची वजाबाकी होणार. त्यावेळेस बघा ज्यावेळेस समान दिशेने चालल्या वेळ जास्त लागला, विरुद्ध दिशेने लागला वेळ कमी लागला. आता हे आपल्याला सोडवायचंय. कसं सोडवायचंय ते नीट पाहता. जेव्हा दोन समीकरण असतात त्यावेळेस असं असतं, डावीकडले अधिक डावीकडले बरोबर उजवीकडले अधिक उजवीकडले, डावीकडले वजा डावीकडले बरोबर उजवीकडले वजा उजवीकडले, डावीकडले गुणले डावीकडले बरोबर उजवीकडले गुणले उजवीकडले, डावीकडले भागिले डावीकडले बरोबर उजवीकडले भागिले उजवीकडले, असं सूत्र असतं. पहा, डाव्या बाजूला आपण जी क्रिया करू ना तीच क्रिया आपण उजव्या बाजूला करायची असते. जी क्रिया आपण डाव्या बाजूला करतो तीच क्रिया इकडे उजव्या बाजूला करायची आहे. डावे अधिक डावे उजवे अधिक उजवे, डावे वजा डावे उजवे वजा उजवे, डावे गुणले डावे उजवे गुणले उजवे, डावे भागिले डावे उजवे भागिले उजवे, असं करायचं. आता पहा कसं करायचं. इथं बघा बरे x अधिक y. जर आपण यांचा भागाकार केला तर x अधिक y समान गोष्ट निघून जाईल. टी पण समान आहे. बघा तर टी समान आहे, टी पण निघून जाऊ शकतो. बघा आता इकडे बघा आता नीट x अधिक y भागिले u अधिक v मुख्य भागिले. पहा, x अधिक y भागिले u अधिक v मुख्य भागिले x अधिक y भागिले u वजा v बरोबर हे मुख्य भागिले बरोबर
t/60 मुख्य भागिले 4t/60. पहा, डावीकडला भागाकार बरोबर उजवीकडला भागाकार. आता आपल्याला माहिती आहे लहानपणापासून भागिले म्हणजे उलटून गुणिले असतो. काय असतो? भागिले म्हणजे उलटून गुणिले. नीट पहा, भागिले म्हणजे उलटून काय असतो? गुणिले. उत्तर असं होणार x अधिक y भागिले u अधिक v गुणिले u वजा v भागिले x अधिक y. बरोबर. पहा नीट, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतो. याला हे भागिले बरोबर, याला हे भागिले बरोबर. काय होणार बघा आता नीट. बरोबर t/60 मुख्य भागिले 4t भागिले म्हणजे उलटून गुणिले. पहा, t/60 गुणिले 60/4t. पहा, भागिले म्हणजे काय असतो? उलटून गुणिले असतो. आता पहा बरे, तिरपा भागाकार बघा, मध्ये चिन्ह गुणाकार असलं, आपण जेवढं गणित अवघड सोडू ते आपल्या फायद्याचं असतं. कारण त्याच्यामध्ये अनेक लहान लहान क्रिया आपल्याला माहित होतात, अनेक कन्सेप्ट क्लिअर होतात. ही ही कन्सेप्ट कोणती? डावीकडले भागिले डावीकडले बरोबर उजवीकडले भागिले उजवीकडले. भागिले म्हणजे उलटून गुणिले. x अधिक y x y निघून गेले. अधिक y ला बघा पूर्णपणे, पण u ला u गेला, v ला v गेला असं जाणार नाही. का? तर हा u वजा v आहे आणि हा u अधिक v आहे. ह्या दोन राशी वेगवेगळ्या आहेत, त्यांची किमती वेगळ्या येणार. येथे u वजा v ची वजाबाकी आहे, इथं u अधिक v ची बेरीज आहे. त्यामुळे ह्या दोन किमती वेगवेगळ्या होणार. पण इथं बघा बरे, x अधिक y त्यांची बेरीज समज राहणार आहे, त्यामुळे ते निघून गेले. काय राहिलं बघा, u वजा v भागिले u अधिक v बरोबर. t ला t निघून गेले, 60 ला 60 निघून गेले, 1/4. हे उत्तर राहिलं बघा. 60 ला 60 गेले, t ला t गेला, 1/4 राहिले. u वजा v भागिले u अधिक v बरोबर 1/4 आलं. आता आपण सोडवायचं समीकरण. पहा, दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. 4 कंसात u वजा v बरोबर 1 कंसात u अधिक v. आता हे समीकरण सोडवायचं. म्हणून 4u वजा 4v बरोबर, बघा नीट, 4u वजा 4v बरोबर u अधिक v. आता आपण u एका साईडला घेऊ, v एका साईडला घेऊ. बघा मग कसं होईल? 4u वजा u, 4u वजा u बरोबर v अधिक 4v म्हणजे 3u बरोबर 5v. हा एक v आणि हा एक u असं आहे. 4u मधून एक u गेला, 3u राहिले, 5v. आता आपल्याला u ची किंमत दिली त्याने, u 50 आहे. संपला तर मग 3 गुणिले 50 बरोबर 5v. 3 5 150, 150 बरोबर 5v. म्हणून 150 भागिले 5 बरोबर v. 5 त्रिक 15, 30 बरोबर v. म्हणून v बरोबर 30. मग v म्हणजे दुसरा वेग किती येतो? 30 किलोमीटर दर तास हा वेग आलाय, असं उत्तर आहे. पहा, कोणतंही गणित किती अवघड असलं तर आपण ते सोडवण्याची जिद्द धरली ते सोडवता येतं. सगळं नियमाने करायचं. त्यातल्या मुख्य गोष्टी ध्यान ठेवायच्या. आगगाडीच्या बाबतीत ह्या गोष्टी मुख्य ध्यान ठेवा की विरुद्ध दिशेने काय होते, त्यांच्या वेगांची बेरीज होते आणि एका दिशेने चालल्या वेगांची वजाबाकी होते. त्या दोन गाड्यांची लांबी एवढं त्या मिळून दोघे मिळून अंतर ओलांडतात. ह्या गोष्टी ध्यान ठेवायच्या. आणि अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर ठेवायच्या. कोणत्या? समीकरणाच्या. डावीकडले भागिले डावीकडले, उजवीकडले भागिले उजवीकडे असतं. भागिले म्हणजे उलटून गुणिले असतो. अधिक अधिक असल्यामुळे कट होतं, अधिक वजा असलं कट होत नाही. अशा प्रकारे सोडवायचं आणि 30 किलोमीटर दर तास हे त्याचं उत्तर आलंय. तर हे गणित तुम्ही आता अशा प्रकारचे गणित स्वतः सोडवा, स्वतः प्रॅक्टिस करा. स्वतः प्रॅक्टिस करणे फार महत्वाचं आहे.